नमस्कार, मी प्रियंका आणि सुदर्शन मराठीमध्ये सगळ्या दर्शकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी ब्रिगेडियर हेमंत सर आपल्यासोबत आता आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आजचा हा आहे की पाकिस्तानचे जे पूर्व पंतप्रधान आहेत इम्रान खान यांना 14 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर पाकिस्तानात घडलेल्या आणि अजून घडत असणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींवर आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात आधी हेमंत महाजन सर, आपलं खूप खूप स्वागत सुदर्शन मराठीमध्ये मी करते. ओके, धन्यवाद, नमस्कार. सर, सगळ्यात महत्वाची आजची जी घडामोडी आहे, सगळ्यात महत्वाची आजची बातमी आहे की जे पाकिस्तानचे पूर्व माजी पंतप्रधान आहेत इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर याचबरोबर पाकिस्तानमध्ये राजकीय उलाढाल मोठ्या प्रमाणात होताना आता दिसून येईल आणि मागील काही वर्षात सुद्धा तिथे जे पॉलिटिकल अनरेस्ट आहे, जे असंतुलन दिसतंय राजकीय, त्या संदर्भात काय सांगाल? काय तुमची पहिली प्रतिक्रिया असेल या संदर्भात? असं आहे, इम्रान खान हे जवळजवळ 5 वर्ष पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर होते आणि ज्यावेळेला ते प्राईम मिनिस्टर बनले त्यावेळेला असं वाटत होतं की पाकिस्तानी सैन्य जी तिथली एक अत्यंत महत्वाची शक्ती आहे ते त्यांचे फेवरेट होते. परंतु नंतर लक्षात आलं की इम्रान खान हे स्वतःच पॉलिसी चालवत होते आणि ते पाकिस्तानी सैन्याचं ते ऐकत नव्हते. तर त्याच्यामुळे हळूहळू इम्रान खानला साईड मध्ये टाकण्यात आलं आणि काहीतरी काढणं काढून त्यांच्यावरती विविध खटले असे दाखल करण्यात आले आणि शेवटी आज जे आज घडलेलं आहे ते म्हणजे त्यांना विविध भ्रष्टाचारी प्रकरणामध्ये त्यांना 14 वर्षाची शिक्षा झाली आहे आणि त्यांची जी पत्नी आहे सध्याची फातिमा बुशारी तिला पण शिक्षा झालेली आहे. आता गंमत अशी आहे की पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना भ्रष्टाचाराकरता शिक्षा होणं हा खरं म्हटलं तर एक अत्यंत मोठा विनोद आहे. विनोद अशा करता की पाकिस्तानमध्ये जेवढे प्राईम मिनिस्टर झालेले आहेत, जे नवाज शरीफ असो की सध्याचे शहाबाज शरीफ असो की त्याच्या ती बेनजीर भुट्टो होत्या, म्हणजे भुट्टो फॅमिली होती, तर हे सगळे अतिशय करप्ट असे लोक मानले जायचे. इनफॅक्ट नवाज शरीफ यांना पाकिस्तानने करप्शन करता देशाच्या बाहेर काढलं होतं भारतीय सैन्याने आणि अनेक वर्ष त्यांनी अज्ञातवासामध्ये घालवली होती ही ग्रेट ब्रिटन म्हणजे इंग्लंडमध्ये. त्याच्याशिवाय बेनजीर भुट्टो होत्या, त्यांची जे पती होते झरदारी, त्यांचा मुलगा बिलावल सध्या फॉरेन मिनिस्टर आहे, त्याला सुद्धा मिस्टर 10% असं म्हटलं जायचं. म्हणजे कुठलाही कॉन्ट्रॅक्ट तिथे झालं की त्याच्यात ते 10% हे झरदारी यांना द्यावेच लागायचे. तर या सगळ्यांच्या तुलनेमध्ये इम्रान खान हे सर्वात जास्त ऑनेस्ट होते. म्हणजे त्यांनी करप्शन केलं नाही असं नाही, पण जे त्यांनी केलं ते अतिशय नॉमिनल असं करप्शन होतं. परंतु मुख्य काय होतं की इम्रान खान हे पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानचे सध्याचे जे पंतप्रधान आहेत शहाबाज शरीफ यांना सुटेबल वाटत नव्हते. कारण इम्रान खान जरी तुरुंगामध्ये गेले 1.5-2 वर्ष जरी असले तरी पण त्यांची पाकिस्तानमध्ये असलेली पॉप्युलॅरिटी ही खूप जास्त आहे. म्हणून शहाबाज तुमच्याकडे थोडं नेटवर्क इश्यू येतोय सर, थोडं नेटवर्क इश्यू येतोय. तर त्याच्यामुळे 14 वर्षी त्यांना ही शिक्षा मिळालेली आहे. आणि आपण जी शिक्षेचं आपण हे बघितलं तर आपल्याला असं दिसेल खान यांचं जे वय आहे ते जवळजवळ मला वाटतं 72 किंवा 73 वर्षाचं आहे. ज्यावेळेला ते शिक्षा भोगतील त्यावेळेस त्यांना राजकारणामध्ये भाग घेता येणार नाही. 14 वर्षानंतर त्यांचं वय 86-87 एवढं असू शकेल. तर अशा काळामध्ये तर ते पाकिस्तानच्या राजकारणामध्ये पुन्हा कधीही सक्रिय हे होऊ शकत नाही. कारण इतक्या म्हाताऱ्या वयामध्ये कोणी पण ऍक्टिव्ह इलेक्शनचे लढू शकत नाही. कारण तुमच्याकडे तेवढा स्टॅमिना, तेवढी ताकद, तेवढं फॉलोईंग हे नसतं. म्हणजे थोडक्यात इम्रान खानना आता पाकिस्तानच्या राजकीय जीवनातून ऑलमोस्ट कायमचं काढून टाकण्यात आलेला आहे. जो फायदा आहे शहाबाज शरीफ जे सध्याचे पंतप्रधान आहेत ते आणि पाकिस्तानी सैन्य. पण तसं म्हटलं तर पाकिस्तानी लोकशाहीचा मात्र हा एक मोठा पराभव आहे. पण आज सुद्धा ते सर्वात ऑनेस्ट मानले जातात आणि आज सुद्धा ते पाकिस्तानमध्ये सर्वात पॉप्युलर आहे. परंतु सैन्याने दडपशाहीचा वापर करून त्यांना एक राजकीय शक्ती म्हणून कायमचं संपवलं.
म्हणजे एकंदरीतच इम्रान खान जे होते ते पाकिस्तानमध्ये देखील भरपूर लोकप्रिय होते आणि अशा लोकप्रिय नेत्याला 14 वर्षाची त्यांनी शिक्षा ठोठावली आहे. भ्रष्टाचाराचा त्यांच्यावर आरोप झालाय. त्यांच्या पत्नीलाही 7 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. मग ही जी राजकीय उलथापालथ होतीये पाकिस्तानमध्ये आणि मग त्यामुळे जे आहे पुढे तिथला व्हायलन्स असू द्या, मग कुठल्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटीवर आपण बोलूया, तर मग हे कितपत कनेक्टेड आहे असं सांगता येईल तुम्हाला? म्हणजे एक स्टेबल गव्हर्नमेंट असणं कितपत महत्वाचं आहे एक ब्रिगेडियरच्या दृष्टीने सांगा. असं हे स्टेबल गव्हर्नमेंट हे कुठल्याही देशाकरता अत्यंत महत्वाचं असतं. कारण देशाची जर आर्थिक प्रगती व्हायची असेल, देशाला जर सुरक्षित ठेवायचं असेल, तर एक स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे, जे देशाच्या शत्रूच्या विरुद्ध कारवाई करून देशाला स्टेबल ठेवेल किंवा देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करेल. याच्याशिवाय अशा पॉलिसीज फॉलो करतील की ज्यामुळे देशाची प्रगती होईल आणि देश हा म्हणजे आपापसात भांडणं किंवा हिंसाचारामध्ये किंवा आणि सामान्य जनतेचं जे जीवन आहे ते चांगलं होईल, हे कुठल्याही राज्यकर्त्यांची गरज असतं. कुठल्याही राज्यकर्त्यांनी करायला पाहिजे. आज झालं काय आहे, आपण जर 3 मोठे मुद्दे घेतले की पाकिस्तानमध्ये सध्याची असलेला म्हणजे हिंसाचार किंवा सध्याची असलेली कायदा आणि सुव्यवस्था, तर त्याच्यामध्ये पाकिस्तानला 100 पैकी आपण जवळजवळ 0 मार्क द्यायला पाहिजेत. त्याच्याशिवाय त्यांची जी अर्थव्यवस्था आहे ती सुद्धा अतिशय घडीला गेलेली आहे. तिथे सुद्धा त्यांची प्रगती ही अत्यंत कमी आहे. आणि याच्याशिवाय जर इंटरनॅशनल रेटिंग म्हटलं की राजकीय की आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तानची सध्याची काय परिस्थिती आहे, तर तिथे सुद्धा त्यांना मित्र फारसे राहिलेले नाहीत. म्हणजे त्यांची जे मित्र चीन सारखे आहेत ते मित्र नुसते नावापुरते आहेत. पण ज्या वेळेला पाकिस्तानला आर्थिक मदत पाहिजे असते त्यावेळेला त्यांचा सर्वात घनिष्ठ मित्र चीन त्यांना मदत करायला तयार नाही. जे मुस्लिम वर्ल्ड आहे, सौदी अरेबिया असो की इराण असो की युएई असो, हे सगळे श्रीमंत मुस्लिम राष्ट्र आहेत. त्याला OIC म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कमिटी असं म्हटलं जातं. ते सुद्धा त्यांना मदत करायला तयार नाही. म्हणजे एक लिप सर्व्हिस करायची की पाकिस्तान आमचा मित्र आहे, आम्ही पाकिस्तानचं हे करू वगैरे, परंतु फिजिकली ते कुठलीही मदत करायला तयार नाहीत. तर यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तान नावाचा जो देश आहे त्यांची अवस्था ही अत्यंत खराब आहे. गव्हर्नमेंट आहे, पाकिस्तानी आर्मी आहे, परंतु कायदा सुव्यवस्था किंवा देशातला हिंसाचार किंवा देशाची आर्थिक प्रगती ही अजिबात होत नाहीये. आणि हे मुद्दे आपण सेपरेटली यावरती विचार करायला पाहिजे. प्रियांका. प्रियांका तू म्यूट झाली आहेस. प्रियांका तू स्वतःला म्यूट केलंयस. ओके. दहशतवादाबद्दल जेव्हा आपण बोलतो तर वर्ल्ड लेवलवर जागतिक लेवलवर त्यांचं एक वाक्य खूप फेमस झालं होतं की पाकिस्तान हॅज स्नेक्स इन द बॅकयार्ड. तर मग अल्टिमेटली ते कधी ना कधी त्यांच्यावर उलटणारच. तर मग दहशतवादाबद्दल जेव्हा आपण बोलतो तर पाकिस्तान जेव्हा लपून छपून दहशतवादाला सपोर्ट करतोय कारण की तेच त्यांच्याकडे आता एक पॉवर जमवण्याचं किंवा जनतेवर दुसऱ्या देशांवर पॉवर जमवण्याचं एक शस्त्र आहे. तर मग आता त्यांनाच तो दहशतवाद कसा जड जातोय. पाकिस्तान मधला दहशतवाद हा खरोखर म्हणतात एक अभ्यासाचा विषय आहे. दहशतवादी हल्ले झाले अमेरिकेत असो की युरोपमध्ये असो, तर आपल्याला असं दिसतं की या दहशतवादी हल्ल्याचं जे मूळ आहे, जे रूट्स आहेत, ते पाक म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या जो सीमा सगळ्या प्रकारची जी त्याची कामं असतात ती या सीमे ज्या भागात झालेली आहे. पाकिस्तान मधल्या दहशतवादाला आपल्याला 3 भागामध्ये वाटता येईल. एक तर असे दहशतवादी जे पाकिस्तानच्या विरोधात आहेत. दुसरा प्रकार आहे असे दहशतवादी जे जगामध्ये कुठेही काम करतात, म्हणजे अल कायदा आहे, नंतर आपलं ISIS आहे वगैरे. आणि तिसरे असे दहशतवादी ज्यांचा वापर एक प्रचंड मोठं शस्त्र विरोधात करतं, म्हणजे लष्कर ए तोयबा आहे, जैश ए मोहम्मद आहे, हिजबुल मुजाहिदीन, अजून अनेक नावं आहेत. तर आपण ही जी दहशतवादी वेगवेगळे गट आहेत त्यांचं आपण थोडंसं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. सर्वात पहिले घेऊया की जागतिक दर्जाचे दहशतवादी ISIS म्हणा किंवा अल कायदा म्हणा. अल कायदाचा नेता मारला गेला होता, तो पाकिस्तानमध्ये मारला गेला. दुसरा मारला गेला, तो पण तिथेच मारला गेला. आणि अल कायदा आता सिरियामध्ये ऍक्टिव्ह होताना दिसतो आहे. अल कायदा आता हुती वगैरे त्या भागात म्हणजे जो मिडल ईस्टचा जो भाग आहे
तिथे ऍक्टिव्ह होताना दिसत आहे. तर हे पाकिस्तानचं कॉन्ट्रीब्युशन आहे जगामध्ये दहशतवाद हा वाढवण्याकरता. तो एक वेगळाच विषय होईल. आपण पटकन दुसऱ्या प्रकारच्या येऊ, ते म्हणजे भारताच्या विरोधात काम करणारे दहशतवादी लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद. आत्ताच 15 जानेवारीला आर्मी डे झाला, त्यावेळेला चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी इंटरव्ह्यू दिला मीडियाला, की तो वर्षातून एकदा दिला जातो. क्लिअरली सांगितलेलं होतं की भारतातला काश्मीर मधला जो दहशतवाद आहे तो पाकिस्तान पुरस्कृत आहे आणि 70 ते 80% दहशतवादी आज अजून जे काश्मीरमध्ये ऑपरेट करत आहेत ते पाकिस्तानी मुळाचे आहेत. तर हे पाकिस्तानचे जे गट आहेत, लष्कर तैयबा, जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिद आणि इतर, यांना पाकिस्तान वेळोवेळी भारत पाकिस्तान सीमेवरून भारताच्या आत घुसवण्याचा प्रयत्न करतो आणि भारताच्या खास जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि हा खेळ जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे तोपर्यंत चालू राहील. सध्या हा दहशतवाद भारतामध्ये कंट्रोलमध्ये आहे, त्या फारसं जास्त हिंसाचार होत नाहीये आणि जो थोडाफार होतो तो सॉफ्ट टार्गेट्स म्हणजे टीचर्स, हिंदूज किंवा टुरिस्ट त्यांच्या विरोधात केला जातो. त्यांची भारतीय सैन्यावरती हल्ला करायची हिंमत नाही, परंतु त्यांची जी न्यूसन्स व्हॅल्यू आहे ती मात्र आहे. अजून सुद्धा आपण काश्मीरमध्ये आपला गार्ड लेट डाऊन करू शकत नाही. आपल्याला दहशतवादी विरोधी अभियान पुढे अनेक वर्ष तिथे चालूच ठेवावं लागेल. तर हे दहशतवादी भारताच्या विरोधात काम करणारे की जे पाकिस्तानचं स्ट्रॅटेजिक वेपन आहे. आणि ज्या वेळेला 3 वर्षापूर्वी अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचं सैन्य पळून गेलं आणि तिथे तालिबान सत्तेमध्ये आलं, तर पाकिस्तानमध्ये सगळ्यांना इतका म्हणजे आनंद झाला होता की त्यांना असं वाटत होतं की 1971 मध्ये जसा इतिहास घडला आणि भारतीय सैन्याने पाकिस्तानचे 2 तुकडे केले, ती एक अतिशय म्हणजे 100 वर्षांमधली एक अतिशय मोठी ऐतिहासिक घटना होती. तसंच पाकिस्तानला वाटलं की आता तालिबानचं राज्य अफगाणिस्तानमध्ये आल्यामुळे पाकिस्तानला प्रचंड फायदा झाला आहे आणि त्यांना जे नुकसान त्यांचं झालं होतं 1971 मध्ये 2 तुकडे झाल्यानंतर ते आता भरून निघालंय. कारण त्यांना असं वाटलं की पाकिस्तानवरती जर भारताने हल्ला केला तर पाकिस्तानला स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणजे ही पाहिजे. म्हणजे जर भारताचे सैन्य पाकिस्तानमध्ये घुसलं तर असं नाही की 4 दिवसाच्या आत ते अफगाणिस्तान सीमेपर्यंत पोहोचेल आणि उरलेल्या पाकिस्तानचे 2 तुकडे होतील. आता तसं होणार नाही, कारण अफगाणिस्तान नावाचा जो देश आहे तो आता पाकिस्तानच्या बाजूने आलेला आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानचं सैन्य गरज पडली तर अफगाणिस्तानमध्ये जाऊ शकतं, त्यांचे एअरफोर्स तिकडे जाऊ शकतं. म्हणजे तुम्हाला एक जास्त स्ट्रॅटेजिक डेप्थ ही तुम्हाला मिळालेली आहे. आणि आणि अफगाणिस्तानच्या माउंटनस एरिया म्हणजे डोंगरा भागात गेल्याशिवाय तुम्हाला हे युद्ध जिंकता येणार नाही. म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तान आपल्या बाजूला येणं एक अत्यंत महत्वाची घटना आहे समजत होतं. म्हणजे हे शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु आता काय दिसतंय, गेल्या काही दिवसापासून, गेल्या काही महिन्यापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये होणारे आपापसातले हल्ले हे वाढलेले आहेत. आणि आज अफगाणिस्तानमध्ये एक मोठा गट आहे, त्याचं नाव आहे TTP, तेहरीक तालिबान पाकिस्तान. हा गट अफगाणिस्तान मधून त्याचे बेसेस अफगाणिस्तानमध्ये आहेत आणि तिथून तो ज्युरन लाईन क्रॉस करून पाकिस्तानवरती हल्ला करतो. आणि हा गट एवढा ताकदवान झालेला आहे की हा हल्ले सामान्य माणसावरती करून बॉम्बस्फोट वगैरे करत नाही. तो पाकिस्तानी सैन्य, अर्धसैनिक दल, पाकिस्तानची पोलीस यांच्यावरती हल्ला करतो. आणि आपण जर 2024ची आकडेवारी बघितली तर पाकिस्तानमध्ये प्रचंड सैन्याचं नुकसान झालंय. म्हणजे तुम्हाला आकडेवारी तर तुम्हाला मिळू शकेल याच्यामध्ये, पण एक म्हणजे तुम्हाला महत्वाचं सांगतो, ट्रेडिशनली पाकिस्तानचं जे सैन्य होतं 85% सैन्य हे भारत पाकिस्तान सीमेवरती तैनात असायचं, कारण ते भारताला नंबर 1चा शत्रू म्हणायचे म्हणून. आणि केवळ 10-15% सैन्य हे अफगाणिस्तानच्या सीमेवरती असायचं. ही जनरली ट्रेडिशनली 4-5 वर्षापूर्वीची बाब आहे. आता सध्याची परिस्थिती काय आहे, आता 50%हून सुद्धा कमी सैन्य भारत पाकिस्तान सीमेवरती नाही. जवळजवळ 35-40% सैन्य हे पाकिस्तानच्या आत दहशतवादी विरोधी अभियान TTPच्या विरुद्ध, बलुचिस्तानच्या विरुद्ध हे करत आहे. आणि 15-20% सैन्य हे अफगाणिस्तानच्या सीमेवरती आहे. आणि आता 1 आठवड्यापूर्वी TTPने मोठा हल्ला केला, 20-25 पाकिस्तानच्या सैन्याला मारलं. त्यानंतर पाकिस्तानच्या एअरफोर्सनी अफगाणिस्तानमध्ये जाऊन त्यांच्यावरती हवाई हल्ले केले. हवाई हल्ले हे नेहमीच इनॅक्युरेट असतात,
कारण तिथे 2-3 दहशतवादी जरी मारले गेले तरी त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या स्त्रिया, मुलं हे जास्त मारले जातात. कारण अगदी अशा दहशतवाद्यांचा एक सेपरेट तळ नसतो, ते आपल्या फॅमिली बरोबर राहत असतात. तर म्हणजे आज त्या 2 देशामध्ये प्रचंड युद्ध सुरू आहे आणि टीटीपीला काय पाहिजे? टीटीपीला पाहिजे आहे की जो पाकिस्तानचा जो भाग आहे त्याला खैबर पख्तूनख्वा म्हटलं जातं किंवा त्याला वझिरिस्तान किंवा फाटा म्हटलं जातं, फेडरली ऍडमिनिस्ट्रेटेड ट्रायबल एरिया, जिथून सर्वात पहिले इम्रान खान मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते, तो भाग त्यांना अफगाणिस्तानमध्ये सामील करायचा आहे. आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधली असलेली सीमा, ज्याला ड्युरंड लाईन असं म्हटलं जातं, ती सीमा त्यांना मान्य नाही. म्हणजे पाकिस्तानचा पुष्कळचा भाग त्यांना अफगाणिस्तानमध्ये सामील करायचा आहे आणि तिथे त्यांना ते शासन आणायचं आहे, जे तालिबान सध्या त्यांच्या विरोधात हे करत आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधला हिंसाचार हा प्रचंड वाढलेला आहे आणि यामुळे खूप मोठं नुकसान हे त्यांचं होत आहे. आणि याच्यामध्ये शेवटचा मुद्दा असा की याच्यात आगीत भर म्हणून आज पाकिस्तानमध्ये अनेक असे गट आहेत की त्यांना पाकिस्तानपासून सेपरेट व्हायचं आहे, इंडिपेंडन्स त्यांना पाहिजे. खास तर बलुचिस्तान मधून CPSA कॉरिडॉर जातो, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो तिथून जातो. 1000 किलोमीटर हा रस्ता जे करतो आहे त्याचा आम्हाला काहीही फायदा नाही. हे केवळ बलुचिस्तानचं एक्सप्लॉइटेशन चाललेलं आहे. तर म्हणून आम्हाला चीनला इथनं बाहेर काढा. चीन तिथं बाहेर जाणार नाही, कारण 50-60 अब्ज डॉलर्सची तिथे त्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यानंतर तो परत कसा जाईल, कारण एवढी प्रचंड गुंतवणूक तिथे झालेली आहे. तर आता म्हणजे याच्यामुळे 2 मुख्य प्रॉब्लेम झालेले आहेत. तर बलुचिस्तानचे सगळे विरोधात गेलेली आहे. म्हणजे बलुचिस्तान पाकिस्तानचं राज्य आहे, पण ती जनता विरोधात गेलेली आहे. त्याच्याशिवाय सिंधमध्ये सुद्धा जिओ सिंध नावाची एक मुवमेंट सुरू आहे की त्यांना वेगळं व्हायचं आहे. तिसरं ही जे गिलगिट आणि बाल्टिस्तान आहे, हा जो जम्मू काश्मीरचा जो POK म्हणजे पाकिस्तानी ऑक्युपाईड नावाचा भाग आहे, त्याच्यावरती गिलगिट आणि बाल्टिस्तान हे 2 प्रांत आहेत. 2 म्हणजे अतिशय सुपर हाय अल्टिट्यूड मध्ये असलेले छोटे छोटे प्रदेश आहेत, जिथून सिपेक चीनच्या शिनझियांग या प्रांतामध्ये प्रवेश करतो. त्या लोकांना पाकिस्तानमध्ये राहायचं नाहीये आणि POK मध्ये सुद्धा निदर्शनं सुरू आहेत. तर म्हणजे प्रश्न असा उठतो की सध्याच्या पाकिस्तानमध्ये राहण्याकरता कोण खुश आहे? तर जवळजवळ कोणीच खुश नाही. परंतु नुसतं खुश असून चालत नाही, कोणाकडे शक्ती आहे वेगळं व्हायची किंवा पाकिस्तानी सैन्याची मुकाबला करायची, तर ती शक्ती बलुचिस्तानच्या लोकांकडे आहे आणि खैबर पख्तूनख्वामध्ये सुद्धा आहे. तर म्हणजे या हिंसाचारामुळे पाकिस्तानचं अक्षरशः दिवाळ निघालेलं आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान हे पाकिस्तानी सैन्याचाही होत आहे आणि याच्यानंतर मग आर्थिक परिणाम सुद्धा होतो. येस, मी त्याच मुद्द्यावर येणार होते की पाकिस्तानच्या मिलिटरी बद्दल आपण बोललो, पण सामान्य जनता जी आहे तिथली जी इकॉनॉमी आहे ती ढासळत चालली आहे, अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे तिथली. मग सामान्य जनतेवर याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय. मध्यंतरी खूप अशा बातम्या आल्या होत्या की कितीतरी गोष्टी तिथे प्रचंड महागल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू देखील अगदीच 3-4 पटीने त्याचे रेट वाढलेले आहेत. मग या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होतोय आणि मग त्याच्यामुळे एक असतं की हेल्दी नेबर असेल तर आपला देशही सुरक्षित असतो असं म्हणतात. तर मग ही कन्सेप्ट कशी वाटते तुम्हाला आणि इकॉनॉमी बद्दल सांगा थोडंसं. असं आहे, जोपर्यंत आर्थिक परिस्थिती आपण देशाची बघतो तर त्याच्यामध्ये काय बघितलं जातं की या देशाचं GDP किती आहे, त्यांचे इम्पोर्ट किती आहे, त्यांचे एक्सपोर्ट किती आहे, त्यांचं जे रेट ऑफ इन्फ्लेशन म्हणजे महागाई दर आहे तो किती मोठा आहे. कारण सामान्य माणसाला महागाई दर हा अत्यंत महत्वाचा असतो. आज भारतामध्ये पेट्रोल किंवा डिझेल आपल्याला 100 रुपयाच्या आसपास मिळतं, तर त्याचाच रेट आज पाकिस्तानमध्ये 350 रुपये आहे. आज आपल्याकडे जे अन्नधान्याची जी किंमत आहे त्याच्या तिप्पट किंवा चौपट किंमत ही पाकिस्तानमध्ये आहे. म्हणजे पाकिस्तानमध्ये पेट्रोल महाग आहे, पाकिस्तानमध्ये भाज्या महाग आहेत, पाकिस्तानमध्ये सगळंच महाग आहे. यामुळे गॅस पण महाग आहे. तर याच्यामुळे पाकिस्तानच्या सामान्य माणसाचं जे जीवन आहे ते अतिशय असह्य असं झालेलं आहे. आणि याच्यामुळे होतं काय आहे, एक तर झाली सामान्य माणसं, दुसरी जे तिथे इंडस्ट्री आहे, जे कारखाने आहेत, कोणीही पाकिस्तान अशांत असल्यामुळे, दहशतवादी हिंसाचार वाढल्यामुळे तिथे कोणीही नवीन गुंतवणूक करण्याकरता तयार नाही. उलटे जे श्रीमंत पाकिस्तानी आहेत ते पळून आता गल्फ कंट्रीज मध्ये जाऊन
सेटल होत आहेत. म्हणजे आता श्रीमंत माणसांनी तिथं राहायला पाहिजे, देशाला मदत करायला पाहिजे, आपले पैसे सामान्य जनतेशी एक्झॅक्टली. शेअर करायला पाहिजे. कारण श्रीमंत माणसं सुद्धा असतात प्रत्येक देशामध्ये. तिथे तसलं नाही. ते सरळ तिथं पळून जाऊन गल्फमध्ये एक आपलं मोठं, दुबईमध्ये जाऊन एक मोठं घर घ्या, जाऊन तिथे राहा. तसा प्रकार ते करतायत. इंडस्ट्री कुठलीही यायला तयार नाहीये. आणि देशाची अर्थव्यवस्था इतकी खराब आहे की असं म्हटलं जातं की पाकिस्तान सरकारला जो रेव्हेन्यू मिळतो, म्हणजे त्यांचं जे सरकारचं जे उत्पन्न आहे, उत्पन्न म्हणजे काय असतं, त्यांना मिळणारा कर वगैरे, त्याच्यात मी जास्त डिटेलमध्ये जात नाही, परंतु त्यांचं जे उत्पन्न असतं त्यांच्या उत्पन्नापेक्षा, उत्पन्नाचं त्याचं तुम्ही डिस्ट्रीब्युशन केलं तर हा त्यांचा उत्पन्नाचा खर्च कसा केला जातो, तर आपल्याला असं दिसतं की जवळजवळ 50-60% उत्पन्न जे आहे ते सैन्याचं बजेट पे करण्याकरता केलं जातं आणि 45 ते 50% अजून जी जुनी घेतलेली कर्ज आहेत इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पासून त्यांची परतफेड करण्याकरता केली जाते. जर तुम्ही कर्ज घेतला IMF कडनं तर तुम्हाला कर्जाचा हप्ता फेडावा लागतो, ज्यामध्ये एक व्याज असतं आणि ज्यामध्ये एक मुद्दल असतं. तर म्हणजे पाकिस्तानी सैन्यावरती होणारा खर्च आणि जे कर्ज वापस करावंच पाहिजे, लागायलाच पाहिजे, तुम्हाला करावं लागेल, ते मिळून 105% होतं. म्हणजे 100%च्या तुमचं उत्पन्न अडकायला पाहिजे होतं, पण ते 105% होते. याचा अर्थ काय होतं की पाकिस्तान पुन्हा एकदा कर्ज घेऊन जुनं कर्ज फेडतो. म्हणजे पाकिस्तानमध्ये ही शक्यता आता उरलीच नाही आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांचं जे कर्ज आहे ते फिटेल आणि पाकिस्तान केवळ कर्जावरती जिवंत राहतो. आणि मला वाटतं 15वा किंवा 16वं कर्ज त्यांनी पाठोपाठ IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड घेतलेलं आहे. तर म्हणजे ज्या वेळेला देश इतका कर्जबाजारी होतो तर देशामध्ये डेव्हलपमेंट नावाचा प्रकार हा कायमचा थांबला जातो. आणि आज चीन ज्यांनी 60 अब्ज डॉलर तेवढी तिथे गुंतवणूक केली होती, खास सिपेक मध्ये, तिथं आता एक पैसा घालायला तयार नाही. कारण ते म्हणतात की पुष्कळशे चीनी नागरिक बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यामध्ये धरणावरती किंवा रस्त्यावरती किंवा रेल्वेवरती पहिले त्यांचं रक्षण करा. तिथे जे त्यांचं ग्वाडार नावाचं बंदर आहे, तिथून सगळा तो माल आयात केला जातो आणि मग तो वरती चीनकडे जातो. तर त्याचं रक्षण करण्याची क्षमता आज पाकिस्तानकडे नाही. आणि असं मानलं जातं की 4,500 किलोमीटर रस्त्याचं रक्षण करण्याकरता पाकिस्ताननी 2 डिव्हिजन एवढे सैन्य तिथे वापरलेलं आहे. 2 डिव्हिजन सैन्याने सीमेचं रक्षण करायला पाहिजे, ते देशाच्या आतल्या रस्त्याचं रक्षण करतात. कारण त्या रस्त्यावरती हे जे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आहे त्याचं हल्ले हे होत आहेत. तर याच्यामुळे आर्थिक व्यवस्था ही पूर्णपणे रसातळाला गेलेली आहे. आणि जोपर्यंत म्हणजे दहशतवादी हल्ले थांबत नाहीत आणि जोपर्यंत पाकिस्तान करेक्टिव्ह ऍक्शन घेत नाही तोपर्यंत ते आर्थिक व्यवस्था ही ठीक होणार नाही. त्यांना IMFने अनेक वेळा सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या लष्करावरती होणारा खर्च कमी करा, कारण तो एक अत्यंत मोठा खर्च आहे. पण भुट्टो जे पाकिस्तानचे पुष्कळ आधी पंतप्रधान होते, त्यांनी त्यांचं एक फेमस वाक्य आहे आणि त्यांचाच आता जो नातू आहे बिलावल भुट्टो, तो सध्या येस. पाकिस्तानचा फॉरेन मिनिस्टर आहे. तर भुट्टोंचं फेमस वाक्य, जुल्फिकार अली भुट्टोंचं, की आम्ही गवत खाऊ परंतु आम्ही अणुबॉम्ब हा डेव्हलप करतच राहू. आणि तीच पॉलिसी अजून सुद्धा पाकिस्तान करते. म्हणजे ते इतका भयंकर प्रॉब्लेम होऊन सुद्धा ते शिकायला तयार नाहीये. तर म्हणजे अवस्था खरोखर आहे. पण याच्यामध्ये मग काही वेळ असं वाटतं की मग याच्यामुळे पाकिस्तान जो भारतात जो दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न करतो तो थांबवेल का? तर त्याचं उत्तर आहे नाही. काही पण झालं तरी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं त्यांच्याकडे. कारण काय असतं की दहशतवाद पसरवणं हे फार सोपं असतं, दहशतवादाच्या विरुद्ध रक्षण करणं हे डिफिकल्ट असतं. म्हणजे रक्षण करायचं म्हणजे तुम्हाला हजारो सैनिक तिथे डिप्लॉय करावे लागतील, की जसं आपण सिपेक कॉर्डरमध्ये केलेलं आहे. जस्ट बिकॉज एक 50-60 दहशतवादी हल्ले झाले तर 4,000 किलोमीटरच्या रस्त्यावरती तुम्ही जवळजवळ 50-60 हजार सैनिक तैनात केले. परंतु दहशतवादी हल्ले करणं याला काय थोडेसे म्हणजे वेडी माणसं, म्हणजे वेडे हे पठाण किंवा हे त्याला घेतलं की जे आत्मघातकी, म्हणजे समजा एक थोडेसे पैसे घेऊन जे आत्मघातकी हल्ले करायला तयार आहेत, तर ते फार सोपं असतं. म्हणजे ते फक्त तुम्हाला त्या प्रकारचे प्रवृत्तीचे उग्रवादी किंवा दहशतवादी प्रवृत्तीचे तरुण मिळायला पाहिजेत की जे त्यांना मिळतात. परंतु त्याच्यात सुद्धा काही गंमत अशी झाली की जी मी 3 ग्रुपची नावं घेतली होती, लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद वगैरे. तर आता जो लष्करचा जो प्रमुख आहे हाफिज सईद, हा त्यांचा मोठा नेता आहे. आणि मध्ये बातम्या पण त्याला मारलं वगैरे. काही पाकिस्तानमधले दहशतवादी हे मारले गेले होते.
त्यांना कोणी मारलं याविषयी शंका होती. पाकिस्तानचं म्हणणं होतं की यांना बहुतेक भारतीय सैन्याने मारलं असावं वगैरे. तर ते काय काय कोणाला मारलं हे आपल्याला माहिती नाही, ते काही कधी कळणं शक्य पण नाही. पण फॅक्ट अशी आहे की अनेक महत्वाचे दहशतवादी नेते हे पाकिस्तानमध्ये लाहोरमध्ये ठिकाण जे आहे तिथे. परंतु असं आणि हाफिज सईद म्हणजे आता हे ऐकून खरोखरच मला म्हणजे गंमत वाटली. गंमत अशी की तो आता दहशतवादी नेत्याचं काम करण्याचं सोडून तो आता स्वतःचा एक राजकीय पक्ष उभा करतोय. म्हणजे त्याला हे दिसत आहे तर हाफिज सईद राजकीय पक्ष तयार होणार आहे. म्हणजे थोडक्यात त्याला आता हे कळालेलं आहे की ही जी त्याचं जे दहशतवादी हल्ल्यात त्याचं जे काम आहे ती लुझिंग बॅटल आहे. तुम्ही हल्ले करू शकता, माणसं मिळतील, हल्ले थोडेफार करून हिंसाचार काश्मीरमध्ये करता येईल, परंतु त्याला काही म्हणजे शेवट नाहीये आणि हे काही एक करिअर होऊ शकत नाही. म्हणून आता तो आणि त्याचा मुलगा त्यांनी राजकीय पक्ष स्वतःचा स्थापन करायचा आता प्लॅन केलेला आहे. तर अशा प्रकारे पाकिस्तान अर्थव्यवस्था खराब आहे, हिंसाचार खूप जास्त होतोय, परंतु तो भारत विरोधी धोरणं मात्र सोडायला तयार नाहीये. आणि याच्यामध्ये फक्त पाकिस्तानच्या दृष्टीने एकच महत्वाची घटना घडलेली आहे की जी आपल्या दृष्टीने सुद्धा महत्वाची आहे. मागच्या मला वाटतं आठवड्यामध्ये एक बातमी आली होती की युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल नावाची युनायटेड नेशन्स जगाची एक अतिशय महत्वाची संघटना असते, ज्याच्यामध्ये 5 परमनंट मेंबर्स असतात. चीन आहे, अमेरिका आहे, फ्रान्स आहे, इंग्लंड आहे आणि जर्मनी मला वाटतं. 5 जण असतात, 5 परमनंट मेंबर्स आणि मग 15 हे जनरली टेम्पररी मेंबर्स असतात आणि ते वेगवेगळ्या भागातनं जगाच्या वेगवेगळ्या भागात येतात. म्हणजे एशियामधले 2 जण, आफ्रिकेतले 2 जण, ऑस्ट्रेलिया तिकडच्या भागातले 2 जण, अशा प्रकारे ते केलं जातं आणि हे इंटर्न असं होतं. तर त्याच्यात भारताकरता एक थोडीशी धोकेदायक बातमी अशी आहे की पाकिस्तानला आता 2 वर्षाकरता युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचं टेम्पररी मेंबरशिपचं पद हे देण्यात आलंय. म्हणजे आजपासून पुढचे 2 वर्षे ते UNSC मध्ये एक मेंबर असतील. तर त्यांचा अजेंडा काय आहे? अजेंडा सरळ आणि साफ आहे. येणाऱ्या काळामध्ये ते काश्मीरचा मुद्दा जो आता सगळेजण विसरलेले आहेत तो पुन्हा पुन्हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतील, हा त्यांचा प्लॅन असणार. आशा करूया की अशा प्रकारची जे पाकिस्तानमधनं डिप्लोमसी केली जाईल त्याला आपण डिप्लोमॅटिक लेव्हलला चांगलं उत्तर देऊ. आणि आपल्याकरता चांगली बातमी अशी आलेली आहे की आता डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे प्रेसिडेंट पुढच्या 2-3 दिवसामध्ये बनत आहेत आणि तसे तर ते खूपच अनप्रेडिक्टेबल आहेत. त्यांच्याविषयी बोलणं हा एक वेगळा विषयच होऊ शकतो. परंतु केवळ भारताचं आपण इंडियन पर्स्पेक्टिव्ह घेतलं तर त्यांनी विधान केलेलं आहे पाकिस्तानला आम्ही एवढं महत्व का देतो. पाकिस्तानला अमेरिकेकडनं पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रांची मदत केली जाते. तर आता त्यांनी उघडपणे सांगितलेलं आहे, त्यांचे जे डिफेन्स सेक्रेटरी जे बनणार आहेत त्यांनी उघडपणे सांगितलेलं आहे की आम्ही पाकिस्तानला याच्या पुढे मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा देणार नाही आणि त्याच्यातून त्यांना काढून टाकेल. ज्यामुळे ज्याला म्हणायचं की एक चक्रव्यूहासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कुठे डोनाल्ड ट्रम्प काय करतील, चीन काय करेल, पाकिस्तानमध्ये काय होईल, हे सगळंच म्हणजे म्हणजे अनस्टेबिलिटी या भागामध्ये पसरलेली आहे. त्याचा अर्थातच परिणाम. शेवटचा एक सर प्रश्न घेते की हे आज जी ही घडामोड आहे इम्रान खान संदर्भातली, प्लस जेवढं काही तुम्ही पाकिस्तान बद्दल सांगितलं, राजकीय घडामोडी सांगितल्या, अर्थव्यवस्था सांगितली, दहशतवादावर आपण बोललेलो आहोत, मग अफगाणिस्तानचा मुद्दा आला, त्यात तालिबानचा मुद्दा आला, या सगळ्यांचा परिणाम भारतावर कसा होणार आहे आणि येणारी जी पिढी आहे त्यांना नेमकं काय कशाचा सामना करावा लागेल, त्यांच्या पुढे काय नेमकं आता चॅलेंज उभं आहे हे सांग. असं आहे, एक तर पहिले काही चांगल्या बाबी अशी की अफगाणिस्तान जे पहिले काही तालिबानी दहशतवादी भारतात पाठवायचे ते पाठवणार नाही आणि भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध हे अत्यंत सुधारलेले आहेत आणि आपले फॉरेन मिनिस्टर त्यांना जाऊन भेटले पण होते. तर ज्याच्यामुळे अफगाणिस्तान पुरस्कृत दहशतवाद जो काश्मीरमध्ये व्हायचा ती आता शक्यता फारच कमी झालेली आहे आणि उलट आता अफगाणिस्तान हे पाकिस्तानला बिझी ठेवणार आहे. त्यामुळे पाकिस्तानची पुष्कळशी शक्ती स्वतःची अफगाणिस्तानच्या बाजूने स्वतःला प्रोटेक्शन करायची त्याच्यावरती ती जाईल, ज्यामुळे त्यांना भारताकडे लक्ष देण्याकरता पुरेसा वेळ आणि पुरेसे रिसोर्सेस आणि पुरेसे पैसेही मिळणार नाही. कारण त्यांचं आता नंबर 1 जे लक्ष आहे ते स्वतःला सुरक्षित करण्यावरती आहे. तर त्याच्यामुळे ते त्यांचं जास्त सैन्य हे अफगाणिस्तान सीमेवरती केंद्रित आहे.
आणि त्यांचा जो अंतर्गत सुरक्षेची जे त्यांची आव्हानं आहेत त्याच्यामुळे पुष्कळसं सैन्य ते पाकिस्तानच्या आतच वेगवेगळ्या लोकांच्या विरोधात वेगवेगळ्या दहशतवादी गटांच्या विरोधात काम करत आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये जे पारंपरिक युद्ध आहे ते होण्याची शक्यता आता जवळजवळ शून्य आहे. त्याची आपल्याला काळजी नको. परंतु पाकिस्तान काहीतरी प्रयत्न करून जो काश्मीरमध्ये जो दहशतवाद आहे तो पुनर्जीवित ठेवण्याचा प्रयत्न करेल, पण तो लो लेवल दहशतवाद असेल, म्हणजे महिन्यात एखादा हल्ला एखाद्या ठिकाणी असं. परंतु हिंसाचाराची जी लेवल आहे ती अत्यंत कमी झाली असेल, परंतु ती संपणार नाही हे मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो. हे लक्षात असायला पाहिजे. हिंसाचाराचं प्रमाण कमी होईल, 50%, 60%, 70%, पण हिंसाचार काहीतरी कारण करून ते पाकिस्तान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेल. दुसरं सर आणि मी 2 मुद्दे अजून कव्हर करतो. येस भारत पाकिस्तान संबंध सुधारतील का? तर अनेकांना म्हणजे त्यांना अमन की आशा ब्रिगेड असं नाव दिलं जातं आणि त्यांना गैरवरून येतं पाकिस्तान म्हटलं की काय. तर पाकिस्तान असा धोकेदायक देश आहे आणि त्यांना मुख्य चीनची मदत असल्यामुळे ती शक्यता सध्या अतिशय कमी दिसते आहे. पाकिस्तान संबंध मी अनेक अनेक वेळा म्हटलेलं आहे की त्याच्यावरती भारताने फारसं लक्ष देऊ नये, स्वतःचं रक्षण करत राहावं. परंतु आपली डिप्लोमसी ही इतर देशांची करून आपली आर्थिक व्यवस्था अजून जास्त मजबूत करून आपण आपली प्रगती करायला पाहिजे. आणि पुढच्या काही 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये आता आपण जी 5व्या नंबरची अर्थव्यवस्था आहोत तिथून आपण जम्प करून नंबर 3 ला पोहोचायला पाहिजे. त्याच्यामुळे पाकिस्तान हा आपल्याकरता इररिलेव्हंट होईल, मात्र चीन होणार नाही. म्हणजे आपल्याला जास्त लक्ष जे आहे ते चीनवरती केंद्रित करावं लागेल. आणि शेवटचा मुद्दा असा की ज्याच्याकरता मध्ये एक वादळ सुरू झालं होतं. एक मला वाटतं इन्फोसिसचे मुख्य त्यांनी म्हटलं होतं की भारतीयांनी नव करायला पाहिजे, ते झालं तरच भारताची प्रगती होऊ शकते. तर मग काही सो कॉल्ड तज्ञांनी तिथे हे सुरू केलं की नाही नाही मग तुमचे मॅरिटल तुमचं संबंध कसे राहतील, तुम्ही बायकोकडे लक्ष कसं देणार वगैरे, कुटुंबाकडे कसं बघणार, अशा प्रकारचे वादविवाद सुरू झाले होते. तर त्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो तर तिथून आपल्याला इन्फोसिसचे काय म्हणाले आणि आपलं म्हणजे हे जे सगळे लोक जे बाहेर भयंकर काम करतात, मग सुंदर पिचाई असो, गुगलचे की असो, त्यांनी कसे ते वर्ल्ड क्लास बनलेले आहेत हे आपल्याला कळतं. म्हणजे जर देशाची प्रगती व्हायला पाहिजे तर आपलं सगळं लक्ष देशाच्या प्रगतीकडे केंद्रित व्हायला पाहिजे. ज्याच्यामुळे आपला जो इकॉनॉमीचा जो वाढण्याचा रेट आहे तो येणाऱ्या काळामध्ये वाढेल आणि आपण जास्त वेगाने प्रगती करू, ज्यामुळे युवक असो की इतर असो त्यांना नोकऱ्या मिळतील, त्यांना काम करण्याची संधी मिळेल. तर म्हणजे त्याच्याकरता जो धडा आहे तो चीनकडनं आपण घ्यायला पाहिजे. चीनी लोक काय करतात, तिथे आपापसात भांडणं होतात का, तिथे रिझर्वेशनच्या नावाने हे सुरू असतं का, तिथे शेतकरी रस्ते बंद करतात का, तिथे बांगलादेशी घुसखोरी होते का, तिथे नक्षलवाद आहे का. चीनचे लोक फक्त काम 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 आणि फक्त काम करतात. अर्थव्यवस्था ही एवढी एफिशियंट आहे की अजून सुद्धा चीन हे जगाचं पॉवर हाऊस आहे मॅन्युफॅक्चरिंगचं. तर ते मॉडेल भारताने फॉलो करायला पाहिजे. सगळे मतभेद ते राजकीय असो की सामाजिक असो की कुठल्याही कारण असो हे सगळे विसरा आणि फक्त लक्ष केंद्रित करा. देशाची प्रगती होण्यामध्ये काही वादविवाद असतील तर ते 50 वर्षानंतर किंवा 100 वर्षानंतर आपण बघू शकतो. परंतु सध्याचं आपलं लक्ष हे फक्त आर्थिक व्यवस्था, आर्थिक प्रगती आणि देशामध्ये शांतता वाढवून देशाची प्रगती करायची याच्यावरती केंद्रित करा, ज्यामुळे भारत हा आर्थिक शक्ती म्हणून पुढे येऊ शकतो. आणि ज्यामुळे मग इतर जे गट आहेत लहान मोठे त्यांना जास्त पैसे मिळू शकतात, मग ते शेतकरी असो की कोणी असो. परंतु आर्थिक प्रगतीवरती लक्ष केंद्रित करणं हे भारतीयांचं लक्ष असायला पाहिजे. आणि प्रत्येक भारतीयांनी हे विचारायला पाहिजे की मी देशाकरता काय करू शकतो. मला हे पाहिजे, मला फुकट पाणी पाहिजे, मला लाडली बहिणा पाहिजे, मला फुकट गॅस पाहिजे, मला फुकट काय काय फुकट मिळतं, मला त्याची लिस्ट करावी लागेल ती. तर हे करण्यापेक्षा थोडंसं जरा बघा की मी देशाकरता काय करू शकतो. आणि एक सामान्य माणूस देशाकरता रोजच्या जीवनामध्ये खूप काय काय करू शकतो. देशाकरता पाणी वाचवा, देशाकरता वीज वाचवा. मी पुण्यामध्ये असतो, पुण्यामध्ये ट्रॅफिकचे रूल पुणेकरांना वाटतं की म्हणजे ट्रॅफिकचे रूल तोडणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे वगैरे. साध्या साध्या गोष्टी देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये
आपला हातभार लावू शकतो. डिजिटल पेमेंट करा, अजिबात कॅश पेमेंटचा वापर करू नका. त्याच्यामुळे काळा पैसा जनरेट हा कमी होतो. लॉ आणि ऑर्डर हे करा. उगीच कुठल्याही आंदोलनांमध्ये भाग घेऊ नका. नार्कोटिक्सना बळी पडू नका. रोजच्या जीवनात करायला अनेक गोष्टी आहेत आणि आपण चीनपेक्षा सुद्धा जास्त एफिशियंट देश बनायला पाहिजे, ज्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये चीनला आव्हान देऊ शकतो. प्रियांका म्यूट झालाय. म्यूट झाली आहे प्रियांका. ओके. खूप खूप धन्यवाद सर. आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल तुम्ही बोललेला आहात आणि आपल्या बॉर्डर्सवर नेमकं काय चाललेलं आहे आणि आपल्या भवितव्याची पुढची वाटचाल कशी असायला हवी या सध्याबद्दल तुम्ही जे सांगितलेलं आहात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि असेच जे आहेत माहितीपूर्व डिस्कशन्स तुमच्यासोबत अजून करायला मिळतील हीच तुमच्याकडे मी मागणी करते. आणि इथेच तुम्हाला तुमचा वेळ खूप घेतलाय मी ऑलरेडी. तर येस, आपण इथे थांबतोय आज इंटरव्ह्यूसाठी, पण वेगवेगळ्या विषयांवर तुमच्याशी चर्चा करायला मला नक्की आवडेल सर. ओके. तर हे होते आपल्यासोबत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर, जे वेगवेगळ्या विषयांबद्दल आपल्यासोबत बोलले. दहशतवादापासून असू दे तर अफगाणिस्तानमध्ये जे काही सुरू आहे तालिबान बद्दल ते बोलले आहेत आणि पाकिस्तानची जी इकॉनॉमी आहे त्याबद्दल ते बोललेले आहेत. इम्रान खानच्या अटकेबद्दल ते बोललेले आहेत. तर या सगळ्या गोष्टींवर ते बोललेले आहेत. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. सरांसोबत आपण अजून डिस्कशन केलेले तुम्हाला आवडतील का हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अधिक माहितीसाठी आपण पाहत राहा सुदर्शन मराठी.